काव पिंके, तुले घरातले कोणकोणते कामं जमताव? दिवसभर मोबाईलची वरती मी, मला दुसरं काम नाही जमत. आणि हा फाटू काढायचा लय शौक आहे मले. पोरायले चुना लावणं जमते मले. 4-5 ले गंडकलं मी ना आता लोक. काहो बुवा, हे तर पुरी बिघडेल पोर आहे. काहो पप्पा, माय लगन मोडताय का? पहिलेच तर पोरी भेटता नाही आहे. पाहुणे हो, शेती गीती आहे की नाही तुमच्याकडे? मग आहे ना, 1.25 एकर. काहून तुमच्या पोरले निंद्याला धाड नाही का शेतामध्ये? पोरले निंदा बी येते का? अरे पप्पा, तुम्ही माय लगन मोडताय का? तिच्यावरचे सगळे कामं मी करीन, तुम्ही फक्त लग्नाला हाव म्हणा. आहो काका, उतावळा नवरा कसा करतोय? पप्पा, मला मुलगा पसंत आहे, मी करीन ते याच्याशीच करीन. पोरी जरासं तोंड बंद ठेव ना. पिंके, मी तुझ्यासाठी चांद तारे सर्व तोडून आणीन. जानू, तू लय म्हणजे लय पसंत आली मले. तुझ्यासाठी काय बी करीन मी जानू. पिंकू, बस रे उतावळ्या नवरा, जरासा धीर धरणार रे. भंगारच्या तोंडावाल्या, तुझ्या ढोंगांतरी धुता येते का तुले? काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, चांद तारे तोडून नाही म्हणे. गावावर फिरत राहतो निसता, गावावर ओवाळल्यासारखा. जरासा कामधंदा करत जाय, निसता आयत्या रोट्या खातोय. लग्नाच्या अगोदर माझ्या अटी ऐकून घ्या. लग्न झालं की मी जराशी बी ऐकणार नाही बरं. घरातले कामं मी करणार नाही. मग तुझ्या बाप इनका आमच्या घरातले काम करायले? पाहुण्या, जरासं पद्धतशीर बोल पाहुण्या. पिंकूच्या वाटचे मी करीन घरातले कामं. वा रे, बायकोचा गुलाम. आतापासून बायकोचा गुलाम होतोय. अरे हमारे नवरा बायकोले वागवशील की नाही? तू तर बायकोचा हाताच गुलाम होतोय, बायकोचा बैल. ना भाजी गिजी पोया घ्या मी करणार नाही. माझ्या तोंड काय पडीन त्या दुःख आहे ना. ते पोयाचं काय आहे, स्वयंपाकाचं ते तुम्हीच पहा ते काय आहे तर. बापरे, आता धमाका दिसतोय, पुरा धमाका. पाहुणे हो, तुमच्या पोऱ्यामध्ये काय गुण आहे हो? अरे माझ्या लेक लय गुन्हे आहे हो. पुरं गाव गुणगान गायते त्याचं, एवढा गुन्हे आहे माझ्या लेक. मग त्या शामराव भावाच्या घरी चोरी करायला ती आहे ना, पुऱ्या गावामध्ये नाव झालं याचं. याला मारत फिरेल ते लोक, पुरं गावाबाहेर पळत फिरायला हा. मी ना कसाळा तरी वाचाळला याले. मग बस स्टँडवर लय दाव पाकिटं मारले यानं, लय चोऱ्या केल्या यानं. का पप्पा, माझं लगन मोडायला आलंय का तुम्ही? हो, देताय की नाही मला लगन तुम्ही? सांगा पहिले. तुमचं जगणं मुश्किल करतो मी आता. चाला घरी तुम्ही फक्त. तू फक्त हा मन लग्नाले, जास्त सबर नको करू. लय मेहनती दिसतोय हो पाहुणे हो तुमचं पोरग. मग लय मेहनती आहे हो, लय घाम गायतो तो रोज. अरे मला सांगा, ती गैरा मेहनती आहे, एवढा इमानदार आहे. पुऱ्या गावभर उधार करून ठेवले आहे ना. अरे त्या रामाबाच्या हॉटेलमधले चहा फुकटाची चहा पिऊन जातो महिना उधार देत नाही. ते मला दुश्मन आहे का रे तू? जसा चुप बीस ना. हे पाय बो, मी खोटं बोलत नाही. जे की सांगीन खरी सांगीन. त्या अशोक बुवाच्या टपरीवर, अरे इमलचे कितल्यानं काय पैसे उधार ठेवले आहे ना. याचे दात पा पुरे लाल झाले इमलनं. तू आता 2 शब्द बी कधी जास्त बोलला तर त्या नाही दाबी देईन मी पुरा. बोलली अटाक काय माही. मी दिवसभर TV पाहीन, आणि TV पाहिलं माय हातपाय कधी दुखले तर तुमच्या पोराले माय हातपाय दाबणे पडतील. अरे जानते हातपाय काय ते नळला बी दाबी देईन मी कोणा दिवशी. अरे माय सांगा त्यानं इथली उधारी करून ठेवली ती मागाय की यानं पुऱ्या प्रॉपर्टी इकून टाकली, पुरी जागा इकून टाकली आणि फेडला तेव्हा मारायला आले त्याने घरी लोक. अरे चूप बसणार रे भाऊ, उद्या ना लगन त्याचं. तो सांडासारखा भटकतोय ना गावामध्ये, रिकामे कामं करतोय. लगन झालं तर जरा बसीन गुच्चूप. तुमची पोरगी शेतात जाणार नाही बरं, पहिले सांगतोय. मग शेती का झक मारायला पाहिजे तुमच्या? का रे, लगन झाल्यावर माझ्याकडून काय अपेक्षा आहे का तुले? अड्डा पोरा पैदा करू ना, मग काय पाहिजे आपल्याला? बाजारात दिक्षिन का द्यायले एवढं पैदा करतोय तर? आता सध्या काय काम करतो पाहुणे? आता सध्या मिस्त्री कामावर जातोय, प्लास्टर करायला. वा वा, लय कामदार आहे तुमचा पोऱ्या.